भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कडक कारवाई करू. जे भ्रष्टाचार जितका मोठा तेवढा त्याचा मान मोठा. आता सुद्धा काल परवाकडे अंबरनाथ तुम्ही ते ट्विट केलेले. मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही. माझी ती नीती नाही, माझी वृत्ती नाही, माझ्यावर ते संस्कार नाही. पण मुख्यमंत्री काय करतायत, एक एक प्रकरणं ही येत आहेत कशी बाहेर, कोण सोडते बाहेर. आधी मिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं. मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय, काय होणार, काही होणार नाही. कारण आताची परिस्थिती अशी आहे, अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे. मग आता तर कुबड्या पाहिजेत. मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील. काय होणार नाही, क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंबलत, ते बसतील पैसे कमवून, जमीन कमवून. तुम्ही काय करणार? तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे? हे जे जगाबाज म्हणतोय ती दगाबाजी हीच आहे. निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळे कोपऱ्याला गुळ लावून ठेवले. आता इकडे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना त्यावेळेला भुललात की नाही तुम्ही? 1,500 रुपये मिळत आहेत, आता सुद्धा मिळत आहेत. पण त्यावेळेला सरसकट मिळत होते. सांगतो ना, त्यावेळेला सरसकट घरातील सगळ्या महिलांना देत होतात. मग तुम्ही काय म्हणाले की अरे बरं रे बाबा, आपल्याला काही का असे ना 1,500 रुपये सगळ्यांना मिळत आहेत, हे आहे ते सरकार बरं आहे, ह्यालाच पुन्हा निवडून देऊ. दिलं, बसलं डोक्यावर. आता त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार, महिलांच्या नावाने अनेक बापे सुद्धा त्याच्यात घुसवले आणि त्याच्यात सुद्धा पैसे घोटाळा करून ठेवला यांनी. आणि आता आणखीन घराघरात भांडणं लावत आहेत. घराघरात भांडणं म्हणजे पहिलं जसं घरातील सर्व महिलांना 1,500 रुपये मिळणार होते, त्याऐवजी आता घरातील कुटुंबातील 2च महिलांना हे 1,500 रुपये मिळतील. आता त्या 2 महिला कोण, ते कुटुंब प्रमुखांनी ठरवायचं. म्हणजे घरात वाईट कोण होणार? मग आता सांगा मला, आई आणि 2-3 मुली असतील, आता त्याच्यात आवडती नावडती कसं करणार? सासू आणि 2-3 सुना असतील, आवडती नावडती कशी करणार? म्हणजे झालं ना, भांडण लावून ठेवलं घरामध्ये. मग कशाला या योजना करतात? आणि अजित पवार सुद्धा म्हणाले होते, माझ्याकडे तोही व्हिडिओ मी मगाशी त्याचा आवाज ऐकवला, की नाही तुमचा 7-12 कोरा केला तर पवारांचं नाव लावणार नाही. बरोबर आहे ना? मग आता कोणाचं नाव लावतायत? मग आता सांगते की जरा असे प्रसंग येत असतात, कठीण काळ असतो. ठीक आहे, मानतो मी, पैसे नाहीयेत. मग बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी कोणाच्या मागणीवरनं तिथल्या सर्व महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले. आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक असती तर पंतप्रधानांनी दिले नसते पैसे. गुजरातमध्ये, माझं गुजरात असेल, बिहार असेल, कोणाही बद्दल पोटदुखी नाहीये. पण निवडणुका म्हटल्यानंतर जे पंतप्रधान स्वतःहून कोणी न मागता तिथल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात, मग पंतप्रधान राज्याचे आहेत का पंतप्रधान देशाचे आहेत? जर पंतप्रधान देशाचे आहेत तर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत माझ्या प्रत्येक माता भगिनींच्या खात्यामध्ये 10,000 रुपये पंतप्रधानांनी का टाकू नयेत? आहे उत्तर कोणाकडे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.